मित्र हो, बोधिपथ संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृतिदिन. त्यांच्या संदर्भात मी या ठिकाणी थोडक्यात माहिती देत आहे. छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 झाला. शाहू महाराज कोल्हापूर संस्थानचे लोककल्याणकारी राजे व थोर समाजसुधारक होते. सन 1894 ते 1922 या काळात त्यांनी बहुजन समाज, दलित व स्त्रियांच्या शिक्षणासाठी व सामाजिक समानतेसाठी जसे आरक्षण धोरण, अस्पृश्यता निवारण इत्यादीमध्ये अतुलनीय कार्य केले, ज्यामुळे त्यांना राजर्षी ही पदवी मिळाली. सन 1902 मागास जातीसाठी सरकारी नोकऱ्यामध्ये 50% आरक्षणाची घोषणा केली. हे एक ऐतिहासिक पाऊल होते. त्यामुळे त्यांना आरक्षणाचे जनकसुद्धा म्हणतात. कोल्हापुरात मोफत व सक्तीच्या शिक्षणाची सुरुवात केली. वसतिगृहाची स्थापना केली, जिथे सर्व जातींच्या मुलांना प्रवेश दिला. जातीयता नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता दिली आणि हॉटेल, सलून सारख्या ठिकाणी दलितांना प्रवेश मिळवून दिला. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राधानगरी येथे धरण बांधले. तसेच कोल्हापुरात गुळाची बाजारपेठ व सहकारी संस्था स्थापन केल्या. कुस्तीला उत्तेजन दिले. कोल्हापूरला कुस्त्यांचे आयोजन केले जात होते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. शाहू महाराजांनी महिला आणि उपेक्षित समाजावर परिणाम करणाऱ्या जाचक सामाजिक रूढीमध्ये सुधारणा करण्यासाठी पुरोगामी कायदे करण्याचा पुढाकार घेतला. 1 जानेवारी 1917 रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात विधवा पुनर्विवाहाला कायदेशीर मान्यता दिली आणि कायद्याद्वारे या सुधारणेला संस्थात्मक स्वरूप देणाऱ्या पहिल्या भारतीय शासकापैकी एक बनले. शाहू महाराजांनी 19 ते 22 मार्च 1920 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव येथे ऐतिहासिक माणगाव परिषद भरविण्यात आली. ही परिषद अस्पृश्यता निवारण आणि दलितांच्या हक्काची मोठी चळवळ होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आलेल्या या परिषदेत 15 कलमी समतेचा अजेंडा मंजूर करण्यात आला. शाहू महाराजांनी डॉक्टर आंबेडकरांना शोषित वर्गाचे खरे नेते म्हणून घोषित केले, ज्यामुळे आंबेडकरांच्या राष्ट्रीय राजकारणातील नेतृत्वाची पायाभरणी झाली. शोषित वर्गाला स्वातंत्र्य आणि हक्क मिळवून देण्यासाठी या परिषदेने सामाजिक समतेचे रणशिंग फुंकले. डॉक्टर बाबासाहेबांनी मूकनायक हे ऐतिहासिक वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्रासाठी राजर्षी शाहू महाराजांनी 2500 रुपयांची आर्थिक मदत करून हे वृत्तपत्र चालविण्यासाठी प्रोत्साहन दिले. अशा लोककल्याणकारी राजांचे निधन 6 मे 1922 साली झाले. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.